अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत. सर, संघाच्या या सगळ्या कार्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सगळे आमदार या ठिकाणी येत आहेत. किती महत्त्वाचं ठिकाण, किती महत्त्वाची गोष्ट आहे? नाही, अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वच लोकप्रतिनिधींसाठी आहे. कारण इथे येऊन जी लोकसेवा जनसेवेची प्रेरणा प्राप्त होते ती प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी येऊन इकडे संघाचे जे सिद्धांत आहेत, संघाचे जे प्रिन्सिपल्स आहेत, संघाचे जे विचार आहेत ते ऐकून जनसेवा करण्यात अधिक भर मिळतो. माहितीच्या सगळ्याच आमदारांना निमंत्रण असतं. एक मित्रपक्ष दरवर्षी येतो, परंतु दुसरा जो मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी, त्याचे आमदार फारसे येताना दिसत नाहीत. यंदा सुद्धा या ठिकाणी आलेले नाही. आमंत्रण हे लोकप्रतिनिधींना असतं, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार येतं. आमच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण इकडनं जनसेवेची, राष्ट्रसेवेची आणि राष्ट्रभक्तीची खरी प्रेरणा आम्हाला प्राप्त होते. आज सांगता जी आहे ती संपूर्ण अधिवेशनाची होणार आहे. या अधिवेशनात सुद्धा विरोधी पक्ष नेता पद जाहीर होईल ही आशा जी आहे ती आता मावळलेली पाहायला मिळते. का प्रश्न विचारले जात आहेत, कधीपर्यंत हा निर्णय होईल? महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज हे नेहमीच नियमानुसार आणि प्रथा परंपरेनं सोबत घेऊन केलं जातं. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. कुठेही प्रथा परंपरेचं अवलंबन होणार नाही, कुठेही नियमबाह्य काम होणार नाही आणि नियमात राहूनच ह्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. उद्धव ठाकरे वारंवार आरोप या संदर्भात करतायत. विरोधी पक्षनेता पद जाहीर केला जात नाही, कुठं तर आडमुखी भूमिका घेतली जाते, अशा सगळ्या त्यांचं वक्तव्य पाहायला मिळालं. नाही, उद्धव ठाकरे साहेब काय म्हणतायत ह्या संदर्भात मी काय अजून बोलू इच्छित नाही. मी एवढंच सांगू शकतो की उद्धवजींनी विश्वास ठेवावा की जे कार्य होईल ते नियमानुसार होईल. एक शेवटचा प्रश्न, 19 डिसेंबरला एक मोठा गौप्यस्फोट होईल किंवा बदल होईल देशाच्या राजकारणात, असं पृथ्वीराज चव्हाण वारंवार म्हणतायत. काय त्यांच्या भाकिताकडे कसं बघतात? आता पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री राहिलेले, त्यानंतर आमदार म्हणून त्यांनी काम केलं. सध्या कुठचंच काम डोळ्यासमोर दिसत नाही आहे. त्यामुळे भविष्यवाणी करण्याचं नवीन एक त्यांनी कार्य हाती घेतलेलं दिसतं आहे, पण ते पण अचूक आणि संपूर्णपणे अंदाजपंची असं दिसून येतं आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, राहुल नार्वेकर आपल्या सोबत होते आणि या ठिकाणी संघाच्या मुख्यालयात ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन सचिन सोबत विनायक डावरू, TVN मराठी, नागपूर.